नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर मध्ये स्वागत करतोय. आज म्हणजे 24 डिसेंबरला भारताने म्हणजे इस्रोने एक खूप मोठा एक स्टँडर्ड सेट केलाय किंवा एक स्वतःला या लेवलमध्ये नेऊन ठेवलंय की जिथं बाकी जे इलाइट कंट्रीचे जे काही संस्था आहेत ते आहेत. म्हणजेच मी यासाठी म्हणतोय कारण भारताचा जो रॉकेट आहे ज्याला बाहुबली म्हणून ओळखलं जातं, त्यांनी एक खूप हेवी असा सॅटेलाइट आहे तो लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेऊन सोडलाय किंवा तो आता घेऊन जातोय, तो लॉन्च झालेला आहे. ज्या मिशनला ऍक्च्युली तो जो सॅटेलाइट आहे त्याचं नाव आहे काय तर ब्ल्यू बर्ड ऍक्च्युली 2 आहे. इथं लक्षात ठेवा, ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 हा सॅटेलाइट आहे. यामुळे झालं काय की भारत सुद्धा आता कॅपेबल आहे की एवढ्या जास्त बेसिकली हा 6100 किलोग्रॅम म्हणजे 6.1 टनचा एवढा हेवी सॅटेलाइट होता आणि हा आता लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडण्यासाठी तो निघालेला आहे. यामुळे भारत म्हणजे इस्रो सुद्धा त्यांनी त्याची कॅपॅबिलिटी आहे ती प्रूव्ह केलेली आहे की इस्रो सुद्धा काय तर स्पेस एक्स आहेत किंवा इतर जे ऑर्गनायझेशन आहेत त्या इलाइट क्लब मध्ये येतोय. पण विशेषतः म्हणजेच काय की की भारताकडे जी ऍबिलिटी आहे की स्वस्तामध्ये भारत आहे किंवा इस्रो आहे हे करू शकतं. स्वस्तामध्ये असल्यामुळे काय झालं बघा की ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 जो सॅटेलाइट आहे तो एका अमेरिकन कंपनीचाच आहे बरं का. आणि अमेरिकेकडे नासा आहे किंवा स्पेस एक्स आहे किंवा तिथं प्रायव्हेटायझेशन जास्त असल्यामुळे इतर पण अशा स्पेस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. पण भारताकडेच का पाहिल्या जातं अशा वेळेस? ऑब्विस आहे कारण भारत हा फार कमी किमतीमध्ये करू शकतोय म्हणून. राईट, ही खूप मोठी एक आपण म्हणू की ॲबिलिटी कॅपॅबिलिटी भारताकडे आहे. राईट. त्यामुळे स्वस्तामध्ये होत असल्यामुळे काय होणार की इतर देश पण भारताकडे येतील की ठीक आहे की आमचा पण सॅटेलाइट तो लॉन्च करून द्या, ज्यामुळे भारताला इस्रोला खूप सारा रेव्हेन्यू जनरेट करायला काय तर मदत होईल. आणि एक काय तर आपल्याला ज्याला म्हणू की भारताची इमेज आहे, इस्रोची इमेज आहे ती पण वाढेल. तर आज कंप्लीट मुद्दा आपण हा डिस्कस करून घेऊ. या वर्षीची स्पेस सेक्टरमध्ये फार इम्पॉर्टंट अशी न्यूज आहे आणि एक्झामच्या दृष्टीने तर फार इम्पॉर्टंट आहेच. पण त्याआधी एक प्रश्न घेऊ आपण सुरू करायच्या आधी की विच ऑफ द फॉलोइंग इज द कमर्शियल आर्म ऑफ द इस्रो फॉर कॅरिंग आउट कमर्शियल स्पेस ऍक्टिव्हिटीज. की हा मी तुम्हाला आता सांगितलं की हा सॅटेलाइट कुठचा होता, अमेरिकेचा आहे. पण यातून भारताने किंवा इस्रोने आहे हा लॉन्च केलाय. का केले? कारण इस्रोला भारताला त्यातून काही पैसा मिळेल आणि यासाठी भारताने किंवा इस्रोने एक त्याची एक विंग तयार केलेली आहे जे कमर्शियल स्पेस ऍक्टिव्हिटीज साठी आहे. याचं उत्तर काय मला चॅट बॉक्स मध्ये टाका. मी व्हिडिओचा सर्वात शेवटी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, व्हिडिओच्या सर्वात शेवटी याचं उत्तर सांगतोय आणि तेव्हा परत अजून एक प्रश्न आहे तो आपण कव्हर करू. यस, चला. सो इथं मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही काही क्वेरीज आहेत बॅच रिलेटेड आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे किंवा सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल एमपीएससी युपीएससीचा तर मला डायरेक्ट मेसेज करा. सेम नंबर व्हॉट्सअपला आहे. इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स येतील. सोबत इथं सुद्धा इंस्टाग्राम अकाउंट आहे ज्यावर सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. इवन आज ज्या वेळेस हा जो लॉन्च आहे ना हा 8 सकाळी 8:55 लाच झाला, 24 तारखेला सकाळीच. आणि मला वाटतं तासभरामध्येच मी ही जी न्यूज आहे ही इंस्टाग्रामला टाकलं होतं, एक शॉर्ट्स बनवून पटकन ते टाकून दिलं. त्यामुळे काय होणार की लवकरात लवकर तुम्हाला अपडेट्स आहेत ते मिळत राहतील. त्यामुळे नक्की इंस्टाग्रामला पण कनेक्ट व्हा. सोबत इथे एक प्लेलिस्ट दिलेली आहे, लिंक दिलेली आहे, त्यावर माझ्या या प्रकारचे जे डिटेल व्हिडिओ आहे त्या सर्व व्हिडिओ आहेत तुम्हाला तिथून ते ऍक्सेस करता येईल. चला तर डिटेल समजून घेऊ की हा जो मिशन होता हा कशासाठी होता. तर युएसचा जो कम्युनिकेशन सॅटेलाइट होता, सॅटेलाइटचं नाव काय, ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2. याला लो अर्थ ऑर्बिट मध्ये आहे हा नेऊन सोडायचा होता. डिटेल आपण या ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 बद्दलची पण डिटेल माहिती घेणार आहोत. पण हा आता बेसिक सायन्सचा भाग आहे की लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय की पृथ्वीपासून जवळपास 400-500 मीटर किलोमीटर एवढ्या उंचीवर सॅटेलाइट जो फिरतो त्याला किंवा ती जी ऑर्बिट असते त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट एलईओ म्हणतो. यासाठी जो भारताने किंवा इस्रोने जो रॉकेट लॉन्च केला त्याचं नाव आहे काय तर LVM3 M6. आणि कुठून लॉन्च केलं, सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इथून. बघा याची वाय हे हिस्टोरिक काय म्हणजे याबद्दल खासियत काय आहे किंवा जास्त चर्चेत काय आहे, एक्झाम स्टुडंट काय इम्पॉर्टंट आहे. कारण यामध्ये जो पेलोड होता हा जो सॅटेलाइट होता हा 6100 किलोग्रॅमचा होता. म्हणजे 6.1 टनचा होता. एवढा जास्त सॅटेलाइट पहिल्यांदा इस्रोने तो लॉन्च केले म्हणून हा हिस्टोरिक आहे. सो हेवीएस्ट सॅटेलाइट आहे एव्हर लॉन्च बाय द इस्रो. यामुळे भारताने सुद्धा एक डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे की भारत काय तर त्या इलाइट देशांच्या किंवा त्या संस्थेच्या गटामध्ये आता जाऊन पोहोचलाय जिथं काय तर इतर ज्या संस्था आहेत त्यांकडे ही कॅपॅबिलिटी की एवढ्या जास्त वजनात सुद्धा सॅटेलाइट ते लॉन्च करू शकतात. सो आता ती कॅपॅबिलिटी भारताकडे इस्रोकडे सुद्धा आहे म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. सो डिटेल माहिती बघा.
पहिला आहे काय, की आधी आपण हा जो रॉकेट आहे त्याबद्दल समजून घेऊ आणि त्यानंतर मग सॅटेलाइट आहे त्याबद्दल समजून घेऊ. रॉकेट कोणता? LVM3 बाहुबली. LV म्हणजेच काय तर लॉन्च व्हेइकल आणि M3 म्हणजेच काय, की ज्याला आधी मार्क 3 म्हटलं जात होतं. त्यालाच दुसरं नाव काय तर जनरल नाव ज्याला बाहुबली सुद्धा म्हटलं जातं. याच रॉकेटचा या लॉन्च व्हेइकलचा 2022च्या आधी नाव होतं GSLV मार्क 3. सो इथून काय तर हा M3 नाव आलंय आणि LV म्हणजेच काय तर लॉन्च व्हेइकल. यालाच गगनयान लॉन्च व्हेइकल सुद्धा म्हणतात, कारण गगनयान ज्यावेळेस जो ह्युमन स्पेस फ्लाईट असणार आहे त्यासाठी सुद्धा याचाच वापर केला जाणार आहे. आणि हा इंडियाचा मोस्ट पॉवरफुल असा रॉकेट आहे. 3 स्टेज मध्ये आहे हा. 3 स्टेज मध्ये बघा, इथं डायग्राम तुम्हाला दिसत असेल की 3 स्टेज मध्ये आहे. तर पहिली जी स्टेज आहे ती आहे काय तर ही आहे S200 स्टेज, ज्यामध्ये बघा की हा एक सिलेंडर आणि हा एक सिलेंडर असणार आहे. दुसरी जी स्टेज आहे ती ही आहे L110 स्टेज, म्हणजे ही झाली दुसरी स्टेज. हा जो मधला जो आहे, हा एवढा जो भाग आहे, हा आहे दुसरी स्टेज. म्हणजे रॉकेट ज्यावेळेस लॉन्च होतो तर पहिल्या स्टेजमध्ये या दोन सिलेंडर मधले जे फ्यूल आहे तो वापरला जातो. ते सिलेंडर निघून काय तर बाहेर पडतात आणि मग उरलेला भाग आहे तो वर जात असतो. त्यानंतर हा झाल्यानंतर मग जो आहे, ही आहे तिसरी स्टेज C25 स्टेज. सी म्हणजे काय तर क्रायोजेनिक. सो ही आहे तिसरी स्टेज, ज्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन आहे त्याचा वापर केला जातो. आणि सर्वात वरचा जो भाग असतो त्या ठिकाणी लक्षात ठेवा की जे पेलोड आहे, जसा इथं सॅटेलाइट जो आहे ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2, तो सॅटेलाइट आहे. तो त्या पेलोड किंवा त्या समोरच्या भागामध्ये तो असतो. सो लक्षात ठेवा 3 स्टेज आहे. आणि हा कशासाठी तयार केलेला आहे लॉन्च व्हेइकल? मुख्यतः एवढे जास्त हेवी जे असणारे सॅटेलाइट आहे मुख्यतः ते लॉन्च करण्यासाठी. सो मीडियम टू हेवी जे सॅटेलाइट आहे ते लॉन्च करण्यासाठी आहे. याचा वापर लक्षात ठेवा ह्युमन स्पेस फ्लाईट साठी, म्हणजे गगनयान जो मिशन असणार आहे त्यासाठी पण केला जाणार आहे. सोबत डीप स्पेस मिशन आहे त्यासाठी पण याचा वापर केला जाईल. नेक्स्ट आहे काय तर बघा, की LVM3 किंवा ज्याला आपण बाहुबली म्हटलंय, यांनी आता तर 6.1 टन एवढं घेऊन गेलेलं आहे, है ना? पण याची खरंच कॅपॅबिलिटी आहे काय? आणि हे कुठं घेऊन गेलाय? लो अर्थ ऑर्बिट. पण याची कॅपॅबिलिटी जर पाहिली ना, ही जवळपास आपल्याला 8 टन पर्यंतची एवढी इस्रो आहे ते सांगत आहे, की जवळपास ते 8 टन म्हणजे 8,000 किलोग्रॅम एवढं सुद्धा मोठा सॅटेलाइट आहे तो घेऊन जाऊ शकतो. आणि जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट आहे त्यामध्ये, म्हणजे हे तर खूप जास्त हाईटवर असतं आणि ते त्यामध्ये तर ते 4-4.5 टन आहे तिथपर्यंत घेऊन जातं. बरं, याचा आधी वापर झालेला आहे का? यस, नक्की झालेला आहे. जसं चंद्रयान 2 आहे, चंद्रयान 3 आहे, वन वे मिशन आहे, या ठिकाणी झालंय. आणि विशेष म्हणजे बघा, की सकाळी मी ज्यावेळेस हे इंटरव्ह्यू बघत होतो त्यावेळेस मी एक नोटीस केलं, की LVM3 बोस 100% सक्सेस रेट आहे. म्हणजे एकदाही तो आतापर्यंत फेल झालेला नाही. त्यामुळे ऑब्विस आहे की इतर जे देश आहेत, एक तर तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की चीप आहे, भारत फार कमी किमतीमध्ये आहे, हे लॉन्च करू शकतो. त्यामुळे इतर देशांना सहज परवडेल ना. म्हणजे अर्धे पैसे जर कोणाचे वाचवेल तर कोणी पण वाचवेल, कोणताही देश वाचवेल. काम तर तेच होत आहे, राईट? त्यामुळे आहे काय, की स्वस्तात होत आहे आणि आतापर्यंत जे रेट आहे 100% सक्सेस रेट आहे. जेव्हा जेव्हा लॉन्च झाले तेव्हा तेव्हा यांनी पूर्ण त्याचं काम आहे तो सुरळीत केलेला आहे, नीट केलेला आहे. करेक्ट? आतापर्यंत किती मिशन झाले? 7 मिशन झाले. हा लक्षात ठेवा, हा 8वा मिशन आहे. मग यामध्ये तुम्हाला म्हटलं मी हे चंद्रयान 2, 3 आहे, हे सर्व त्यामध्ये आहेतच. यामुळे ऑब्विस आहे की काय होणार, की भारताचा जो रेप्युटेशन आहे, रिलायबिलिटी आहे, तो इम्प्रूव्ह होण्यामध्ये नक्कीच याचा मदत होणार आहे. आय होप की या बाहुबली बद्दल किंवा LVM3 बद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. आणि हे लॉन्च झाल्याबरोबर सकाळी नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी पण पोस्ट केलंय आणि त्यांनी पण ते सांगितलंय की सिग्निफिकंट साइड इन इंडिया स्पेस सेक्टर सक्सेसफुल LVM3 M6 लॉन्च प्लेसिंग द हेवीएस्ट सॅटेलाइट एव्हर लॉन्च फ्रॉम इंडियन सॉइल. भारताच्या धर्तीवरून पहिल्यांदा एवढा वजनी सॅटेलाइट आहे तो लॉन्च करण्यात आलाय. कुठचा होता? चा ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 इनटू इट्स इंटेंडेड ऑर्बिट मेक्स अ प्राऊड माइलस्टोन इन इंडिया स्पेस जर्नी. सो दिस इज द प्राऊड माइलस्टोन आहे. नेक्स्ट, इट स्ट्रेंथन्स द इंडियाज हेवी लिफ्ट लॉन्च कॅपॅबिलिटी आहे. आपली जी कॅपॅबिलिटी आहे ती स्ट्रेंथन झालेली आहे. रिइन्फोर्स आर ग्रोईंग रोल इन द ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केट. म्हणजेच आपण इतरांचे जे सॅटेलाइट आहे ते लॉन्च करू शकतो. यामध्ये इतर आहे ते आता सहज आपल्यावर अजून जास्त विश्वास ठेवतील आणि यामध्ये आपला जो रोल आहे ग्लोबल लेवलवर तो जास्त वाढेल. दिस इज ऑल्सो रिफ्लेक्टिव्ह ऑफ आर एफर्ट्स टुवर्ड्स द आत्मनिर्भर भारत, कारण पूर्णपणे भारतामध्येच तयार करण्यात आलंय. So congratulations to our hardworking space scientists and engineers. India continues to soar higher in the world of space. Yes, I hope हे क्लिअर झालं असणार.
नेक्स्ट बघा की विशेष म्हणजे काय की हा जो सॅटेलाइट होता हा आय गेस ना 8:54 ला सकाळी आधी प्लॅन करण्यात आलेला होता. पण मग नंतर लक्षात आलं की इस्रोच्या की काहीतरी कुठले तरी डेब्री आहे किंवा काहीतरी आहे की हा जो लॉन्च व्हेइकल आहे पुढे जाऊन कुठल्या तरी डेब्रीला वगैरे आपटू शकतो. मग काय करण्यात आलं की हा 90 मिनिटांनी थोडासा सॉरी 90 सेकंदांनी म्हणतो 90 सेकंद म्हणजे किती फक्त 1.5 मिनिट तेवढ्याने काय तो डिले करण्यात आला आणि त्यानंतर तो लॉन्च झाला कधी तर 8:55 30 सेकंदांनी तो लॉन्च करण्यात आला फक्त 90 सेकंद. सो दिस इज हे एवढे प्रिसाईज असणं गरजेचं आहे बरं का या सेक्टरमध्ये. यस. नेक्स्ट पुढचं बघा. आतापर्यंत आपण माहिती घेतली ती लॉन्च व्हेकलची. आता जो सॅटेलाइट होता ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 यूएसएचा एका प्रायव्हेट कंपनीचा आहे. कोणती प्रायव्हेट कंपनी? एएसटी स्पेस मोबाईल. यूएस बेस्ड कम्युनिकेशन कंपनी आहे. ऑब्जेक्टिव्ह का किंवा ही कंपनी करते काय याचा या सॅटेलाइटचा मेन जो काम आहे तो आहे काय बघा ही जी कंपनी आहे ही आहे काय तर कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि यांचा जो मेन जो उद्देश आहे हा लॉन्च करण्यामागे की विदाऊट टॉवर स्पेस मधूनच कनेक्टिव्हिटी आपल्या मोबाईलला कनेक्टिव्हिटी यायला पाहिजे. जसं आपण आता बघतो किंवा स्पेसएक्स पण हे ट्राय करत आहे आणि भारतामध्ये पण एअरटेल सोबत स्पेसएक्सने कोलॅबरेशन केलेलं आहे की आता इंटरनेट आहे किंवा मोबाईल कनेक्टिव्हिटी डायरेक्ट सॅटेलाइट मधून येणार. म्हणजे ग्राउंडवर जे आपण टॉवर बनवतो ना हे हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या 5-10 वर्षामध्ये एकही टॉवर नाहीये. सो हा सॅटेलाइट त्यासाठीच लॉन्च करण्यात आलाय ज्यांचा उद्देशच तो होता की डायरेक्ट टू सेल सेल म्हणजे काय तर मोबाईल. सो डायरेक्ट टू सेल सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी नो ग्राउंड टॉवर्स रिक्वायर्ड. कोणती ग्राउंड टॉवरची गरज पडणार नाही डायरेक्ट सॅटेलाइट मधून कनेक्टिव्हिटी आहे ती येईल. विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा की यामध्ये जो एवढा जास्त वजन असण्यामागे बाकी फ्यूल वगैरे आहे ह्या बऱ्याच काही गोष्टी असतात किंवा काही त्या सॅटेलाइटला काम करणारी जे इक्विपमेंट्स वगैरे आहेत ते पण असतील. पण विशेष म्हणजे काय की याचा एवढा जास्त वजन असण्यामागे कारण काय की याचा जो अँटिना होता ना हा खूप मोठा होता. म्हणजे आतापर्यंत एलईओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट मध्ये जेवढे पण सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले त्यांचा जो अँटिना होता त्यापेक्षा हा जो अँटिना आहे ना हा खूप मोठा होता आणि हाच मुख्य कारण आहे वजन आहे तो वाढण्यामागे. यस आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता प्रश्नाकडे येऊ आपण जो सुरुवातीला सांगितलं होतं मी विच ऑफ द फॉलोइंग इज द कमर्शियल आर्म ऑफ द इस्रो. कमर्शियल आर्म कोणता आहे फॉर कॅरिंग आउट द कमर्शियल स्पेस ऍक्टिव्हिटी. करेक्ट आन्सर आहे काय तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL. आता एक तुम्हाला मी होमवर्क देतोय जे आपल्या एक्झाम साठी फार इम्पॉर्टंट आहे. शक्य झाल्यास चॅट बॉक्स मध्ये टाका म्हणजे तुमच्यासोबत इतरांना पण माहिती होईल. थोडक्यात टाका की या प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काम काय आहे कारण हे प्रत्येक जे विंग आहेत ते इस्रोचे आहेत. करेक्ट. एक तर मी इथं सांगितले की बीचं तर इथं क्लिअर झालंय की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड याचं काम काय आहे की हे कॅरिंग आउट द कमर्शियल स्पेस ऍक्टिव्हिटी. करेक्ट. सो बाकीचे फक्त 3 ऑप्शनचे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. आय होप की तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल. इथं मी माझा नंबर दिलेला आहे ज्यावर तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत तर यावर तुम्हाला विचारता येईल. सोबत ही फाईल मी तुम्हाला टेलिग्रामला लगेच शेअर करतोय. एक टेलिग्राम इथे दिलेला आहे खिमराज सर टेक्स्टबुक आणि दुसरं पण एक जॉईन करून ठेवा खिमराज सर सायन्स. त्यावर पण हे कंटिन्यू डेटा आहे कंटेंट आहे तो शेअर करत असतो. गुगल फॉर्मवर क्लिक करून सुद्धा तुम्हाला बॅच बद्दलची पूर्ण माहिती आहे ती मिळवता येईल. बॅच जॉईन करताना इथं कुपन कोड दिलेला आहे खिमराज सर तो नक्की यूज करा ज्याद्वारे तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल. सोबत राज्यसेवाची ऍड आलेली आहे. करेक्ट. 31 मे ला परीक्षा आहे आणि जर तुम्ही सिरियस जर कॅन्डिडेट असणार 2026 साठी तर यशोदय बॅच मध्ये जो जीएसपी प्रोग्राम आहे हा जॉईन करा. कारण आता बघा की आपण म्हणू की फक्त 5च महिने बाकी राहिलेत आणि 5च महिने जर बाकी राहिलेत तर मग अशा वेळेस इथून परत तुम्ही महिन्याभरानंतर किंवा दुसरे 2 महिन्यानंतर जर बॅच जर जॉईन करताय तर मग त्यावेळेस तुमचा प्रॉपर अभ्यास होणार नाही. खूप साऱ्या गोष्टी पाहिल्याप होतील रात्रंदिवस खूप एक करावं लागेल. प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. काही पाठ पसारा लागणार नाही आणि म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. प्रॉपर एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असली तर नक्की आपण 2026 ची एक्झाम आहे ती क्लिअर करू शकतो आणि म्हणून यासाठी जीएसपी प्रोग्राम आहे. कारण गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम गॅरंटेड तुमच्या सिलेक्शनची गॅरंटी आहे. अदरवाईज फीज रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. कसं करणार आहोत आपण हे आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. सोबत मेंटॉरशिप प्रोग्राम आहे मॉक टेस्ट आहे सॅम्पल आन्सर्स आहे वीकली टेस्ट आहेत हे सर्व मिळतील. पण जर तुमचं 27चा किंवा 28चा टार्गेट असेल तर मग बेस्ट आहे तुम्हाला लाईफ टाईम बॅच आहे ती जॉईन करता येईल. याचे ऍडमिशन आता नव्याने सुरुवात होत आहे. नव्याने बॅच आहे ती सुरुवात होत आहे त्यामुळे लवकरात लवकर सुरुवातीपासूनच ऍडमिशन घ्या. पण जर तुम्ही जीएसपी जॉईन करत असाल तर याची ऍडमिशन
या महिन्यापर्यंतच आहे. जानेवारी महिन्यापासून याचे ऍडमिशन्स बंद होतील. का? कारण नंतर मग बॅच जॉईन करून ना तुमचा फायदा ना आमचा फायदा आहे. करेक्ट? आय होप की मुद्दा क्लिअर झाला असेल. भरपूर डिस्काउंट मिळेल. माझ्या डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर फक्त मेन्सची बॅच जॉईन करायचं क्रॅश कोर्स सुद्धा आपल्याकडे आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा आपल्याकडे प्री आणि मेन्सची बॅच आहे. माझा नंबर स्क्रीनवर आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सर्व बॅचची माहिती आहे. आपण फोनवरच डिस्कस करू किंवा मग व्हॉट्सअप मेसेज केला तरी पण चालेल. आय होप की सर्व हा मुद्दा क्लिअर झाला असेल. एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि राज्यसेवा मेन्समध्ये GS3 मध्ये तर फार इम्पॉर्टंट. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.